चिपळूणमध्ये शिवसेनेचा भगवा सदैव फडकत राहावा असं स्वप्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं होतं। मागील 2 टर्म आमदार म्हणून केलेली कामे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मतदारांचा विश्वास या बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे असं मत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी व्यक्त केलंय। चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील शिवसेना कार्यालयात ते बोलत होते। शिवसेना पक्षातून भगव्याच्या खाली धनुष्यबाण निशाणी घेऊन मी निवडणूक लढणार अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज बोलून दाखवले। पाहुयात नेमकं काय म्हणालेत माजी आमदार सदानंद चव्हाण। कार्यकर्त्यांची मागणी आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह ह्यानुसार मी गेले 15 ते 20 वर्ष ह्या मतदारसंघाचं शिवसेनेच्या माध्यमातून नेतृत्व करतोय। 3 निवडणुका मी धनुष्यबाण या चिन्हावर या ठिकाणी लढलेलो आहे। इथला मतदार, इथला सर्वसामान्य हे धनुष्यबाण या आणि या शिवसेनेवर फार मोठ्या प्रमाणावर प्रेम करतो आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह तर आहेच, त्याशिवाय शिवसेना प्रमुखांची जी काही तेव्हापासूनची या मतदारसंघावर असलेली प्रभाव म्हणजे शिवसेना असावी, भगवा राहायला पाहिजे, त्या पद्धतीनं मी कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे। आणि मला वाटतं एकनाथजी शिंदेसाहेब पक्षाचे पक्षप्रमुख ह्या मतदारसंघाला शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी देऊन न्याय मिळवून देतील।